अगदी आता 4थीचं जेव्हा पुस्तक तुम्ही पाहाल, त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रिपोझिशन्स आहेत. आता प्रिपोझिशन्स म्हणजे काय? तर लिहून घ्या, प्रिपोझिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. म्हणजे बघा, जे शब्दाला जोडून येतात त्यांना म्हणतो आपण प्रिपोझिशन्स. तर लिहून घ्या कोणकोणते. सोपं आहे पहा टॉपिक. बोला. हो, चालू आहे व्हिडिओ. का हो, आजारी आहे काय? बर बर, केलाय हा. केलाय. तर बघा, प्रेपोजिशन्स म्हणजे काय? तर बघा, नाम आणि सर्वनाम यांचा वाक्याशी असणारा जो संबंध जोडणारा शब्द असतो तो असतो प्रेपोजिशन. म्हणजे काय? तर बघा, तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथीत सगळीकडे तुम्हाला प्रेपोजिशन शिकलेले आहेत. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख प्रेपोजिशन म्हणून आलेला नाही. असे कोणकोणते प्रेपोजिशन्स आहेत पहा. तर पहा, तुम्ही ऑन शिकलेला आहात. ऑन म्हणजे वर. पण कसं वर? तर चिकटून वर असेल तर आपण म्हणतो ऑन. त्यानंतर लिहून घ्या. काय झालं? तर बघा, दुसरा आहे. थांबा एक मिनिट. ऑन झाल्यानंतर दुसरा आहे इन. इन म्हणजे च्या मध्ये किंवा च्या आत. आता च्या आत म्हणजे काय? तर तुम्ही इन हा शब्द, इनच्या पुढे जो शब्द जोडाल त्याच्या आत असा त्याचा अर्थ होतो. इनच्या पुढे जो शब्द जोडाल त्याच्या आत असा त्याचा अर्थ होतो. हे सगळं तुम्ही तिसरीत सुद्धा तुम्हाला ते उंदराचं चित्र आहे पहा, टोपीच्या आत बाहेर. तिसरीला आहे ते तुम्हाला. हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत, दुसऱ्या का तिसऱ्या पानावरच आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे अंडर. अंडर म्हणजे खाली, पण अंतर सोडून खाली. लक्षात घ्या, अंडर म्हणजे खाली. झालं. झालं का लिहून? ओके. त्यानंतर नेक्स्ट वन आहे बिहाइंड. इमोजी पाठवू नका रे. कोण पाठवते इमोजी? राज. राज, इमोजी पाठवू नको राज. एक मिनिट हा. थांबा एक मिनिट. पुढे पा, बिहाइंड म्हणजे मागे. पुढचा आहे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणतो बिटवीन. आणि अमंग शब्द असेल, अमंग, तर दोन पेक्षा अधिक च्या मध्ये
जर सांगायचं असेल तर आपण दोन पेक्षा अधिकच्या मध्ये सांगताना अमंग शब्द वापरतो. कसं मी सांगतो तुम्हाला, अगोदर लिहून घ्या. दोन पेक्षा अधिकच्या मध्ये त्याला म्हणायचं अमंग. आता अजून भरपूर आहेत, ऐका, अजून भरपूर आहेत. पण आपण अगोदर एवढंच पाहू, जे तुमच्या पुस्तकात आहे ना तेवढं अगोदर पाहू. जास्तीचं जे आहे ते नंतर आपल्याला वेळ राहिला तर पाहू. आता पण भरपूर आहेत. नंतर कोणकोणते सांगतो तुम्हाला: बिफोर, आफ्टर, ऍट, सिन्स, फ्रॉम, अबाउट, इनटू, त्यानंतर टुवर्ड्स, ओव्हर, यात ओव्हर राहिले, ओव्हर मला सांगायचं होतं, अबोव, त्यानंतर अपॉन, बिफोर, अगो, विथ. पण पहा, आपल्याला तुम्हाला तुम्हाला अभ्यासक्रमात जे आहे तेवढंच घेतो मी. आता जेवढे घेतले तेवढे तुम्हाला अभ्यासक्रमात आहेत, लिहिना मग. आता पहा, मी तुम्हाला चित्र काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण झालेलं आहे. पहा पहिलं आता, हं, दोन पेक्षा अधिकच्या मध्ये. तर पहिलं पहा, ऑन. जर समजा हे बघा, या ठिकाणी टेबल आहे. आता नीट आहे का, हे जे ऑन आहे, अंडर आहे. आता मराठीमध्ये काय करतो आपण, तर मराठीमध्ये शब्दाला किंवा नामाला चिकटून ते शब्दयोगी अव्यय येतं. इथं उलट होतं. कसं बघा, बघा, टोपी टेबलवर आहे, लिहू नका काही. टोपी टेबलवर आहे. आता काय होतं पहा, टोपी टेबलवर आहे, तर समजा हे बघा, हा टेबल आहे आणि या टेबलवर ही अशा पद्धतीने टोपी आहे. नीट लक्षात घ्या. आता आपण हे वाक्य इंग्रजीत सांगताना कसं सांगतो, तर पहा, हा, हा, हॅड, इंग्रजी इंग्रजी, हॅट इज ऑन द टेबल. नीट लक्षात घ्या. म्हणजे मराठीमध्ये टेबलला चिटकून वर येतं, पण इंग्रजीमध्ये ज्याच्या वर आहे टोपी तो शब्द त्या ऑनच्या नंतर येतो, हे लक्षात घ्या. मग हे वाक्य लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल: हॅट इज ऑन द टेबल. तर हा लिहा की. तर पहा, या ठिकाणी नीट लक्षात घ्या, ऑन या शब्दाच्या नंतर जो शब्द आहे त्याच्या वर असा त्याचा अर्थ होतो. समजतंय का तुम्हाला? हॅट इज ऑन द टेबल. टोपी टेबलवर आहे. तुम्ही वाटलं तर चित्र पण काढा, पण नीट लक्षात घ्या, हे चिटकून आहे बरं का. टोपी या टेबलला चिटकू नये. होय, हे सगळंच लिहायचंय चित्रासकट. झालं. आता मी एक चित्र काढतो. आता मी एक चित्र काढतो. मला मराठीत पहिल्यांदा सांगायचं आणि इंग्रजीत पण त्यानेच सांगायचं. मध्ये मध्ये कुणीही बोलायचं नाही हा. पहिल्यांदा अर्श. अर्श, हा, तुम्ही सांगा आता. लिहा ना पटकन मग. हा, अर्श पहिल्यांदा मराठीत सांगायचं, मग इंग्रजीत सांगायचं. हा, हे पुस्तक आहे. हा, हा, सांगा अर्श. हा, आता इंग्रजीत सांग. नाही नाही, मध्ये कोणी बोलू नका, थांबा. अर्श बोला. हे ऐकलं.
हा बोला हर्ष. व्हेरी गुड. बुक इज ऑन द टेबल. माझा तिथं लिहायला जागा नाही, तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहा. TABLE. तुम्ही पुढेच लिहा. बुक इज ऑन द टेबल. व्हेरी गुड. हा, आता तेजस्वी, तुम्ही सांगा आता. लिहा पटापट. म्हणजे मी इकडे शिकवतो. हा तेजस्वी, तुम्ही सांगा आता. हा, टोपी आहे वर डोक्यावर. हा सांगा. मराठीत सांगा की. अहो मराठीत सांगा अगोदर. बरोबर. मुलाच्या डोक्यावर टोपी आहे. आता हेच इंग्रजीत सांगा तेजस्वी, चला. बरोबर. शाबास. हॅट इज ऑन द हेड ऑफ बॉय. मुलाच्या डोक्यावर टोपी आहे. शाबास, फुल स्टॉप. समजतंय का तुम्हाला? चित्र तुम्हाला जसं जमतंय तसं काढा. चित्र का काढायचं? ऐका, चित्र का काढायचं? चित्र काढल्यानं तुम्हाला ती व्यवस्थित ऑनचा अर्थ कळेल, म्हणून चित्र काढायचं. जसं जमेल तसं काढा. हा, पुढे. अर्णव. अर्णव. ऑन द हेड ऑफ द बॉय. अर्णव नाहीत का? बर. मग कधी म्हणायचे आहे? हा, पक्षी आहे. सांगा चला मराठीत अगोदर. सांगा की. आरोही थांबा, विचारतो आरोही तुम्हाला. अरे एकच अरे एकाच वेळी चार जणांनी बोलू नका प्लीज. थांबा जरा. झाडावर पक्षी आहे, उभा कशाला? बर. हा बोला इंग्रजीत. अरे देवा. ट्री ऑन द बर्डचा अर्थ काय होतो? एक मिनिट थांबा थांबा. ट्री ऑन द. शाबास. ट्री ऑन द बर्ड म्हणजे पक्षाच्या वर झाड आहे असं होतं. मी तुम्हाला हे बघा, ऐका दोन्ही वाक्य बघा आता. ट्री ऑन द बर्ड. अरे इमोजी पाठवू नका रे. कोण आहे रे? समर्थ मुंडेकर. मी आताच तुम्हाला काय सांगितलं रे? तर तुम्ही जे प्रेपोजिशन आहे त्या प्रेपोजिशनच्या पुढे
जो शब्द वापराल त्याच्यावर असा त्याचा अर्थ होतो. मग ट्री ऑन द बर्ड याचा अर्थ होतो झाड पक्षावर आहे. असू द्या, चुकलंय सांगू द्या, पण लक्षात घ्या काय चुका होतात. ऑनच्या पुढे काय वापरायचं, तर ज्याच्यावर आहे तो शब्द ऑनच्या पुढे वापरायचा. मग हे वाक्य कसं होणार अर्णव? अर्णव, अर्णव कुठला काय अर्णव, वाक्य सांगा. शाबास, व्हेरी गुड. चित्र काढा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नीट संकल्पना समजतील. वाकडं तिकडं कसंही येऊ द्या, काही बिघडत नाही. विश्व, विचारतो थांबा की. हा सांगा आरोही तुम्ही. थांबा एक मिनिट. हा सांगा, टोपी आहे. हा. अरे राज, थांबा जरा. आरोही बोला, मराठीत सांगा अगोदर. हा, टोपी खुर्चीवर आहे. बोला इंग्रजीत आता. हा, बर. हॅट इज ऑन द चेअर. हॅट इज ऑन द चेअर. बघा, ऑनच्या नंतर तुम्ही जो शब्द वापराल त्याच्यावर असा त्याचा अर्थ होतो. हॅट इज ऑन द चेअर. बर, तुम्हाला हा पहिला शब्द कळला. ऑन. ऑन म्हणजे, लक्षात घ्या, ऑन म्हणजे चिटकून पाहिजे, मग काही असू द्या. बर, पुढे शब्द दाखव पुढचा काय? इन. हा नाही, विचारतो की, थांबा की, अजून काय संपलेलं नाही. हा, आता पहा. हा, बोला. विश्व. विश्व. हा, तुम्ही सांगा विश्व. टोपीच्या, हे बघा ही टोपी आहे, त्याच्या आत पेन आहे. सांगा मग कसं म्हणणार? बोला. नाही नाही, अगोदर वाक्य सांगा मराठीत. नाही, पेन. हा, पेन टोपीच्या आत आहे. आता बोला. बोला आता इंग्रजीत. नाही नाही, थांबा, मध्ये कोणी बोला. द पेन इज इन द हॅट. आत आहे. बर, झालं. ओके. पुढे शौर्या, तुम्ही सांगा आता. शौर्या. शौर्य इज गज. शौर्य भुजबळ जॉईनच नाही.
हा बोला शौर्या. शौर्या. हा बोला की. हा बोला. माणूस कुठं आहे? नाही नाही, मराठीत मराठीत सांगा अगोदर. थांबा अरुण. हा किंवा नुसतं म्हणा माणूस घरात आहे. हा सांगा मग आता. व्हेरी गुड. लिहून घ्या. मॅन इज इन द होम किंवा हाऊस म्हटलं तरी चालतंय. समजतंय का तुम्हाला? बघा, या ठिकाणी सुद्धा इन शब्द जो आहे तो त्याच्या पुढे जो शब्द वापरलाय त्याच्या आत असा होतो. बर पुढे झालं लिहून. चित्र काढा बर का, जसं जमल तसं काढा. बर पुढे. राज. राज विधाते. तुम्ही सांगा आता. राज. हा सांगा. मराठीत सांगा. नाही नाही, मराठीत सांगा हो अगोदर. शाबास. मासा पाण्यात आहे. हा बोला आता. इंग्रजीत सांगा आता. हा बोला लवकर. वरचं वाक्य बघून सांगा की. हा. फिश इज. हा फिश इज. इज म्हणजे आहे. कशात आहे? तर इन द वॉटर. नीट लक्षात घ्या, इनच्या पुढे जो शब्द वापराल त्याच्यात असा त्याचा अर्थ होतो. इन द वॉटर. फिश इज इन द वॉटर. चित्र कसेही येऊ द्या, काही बिघडत नाही. चित्र काढा पण. माझे पण चित्र काय खूप छान येत आहेत अशातला भाग नाही, पण काढा चित्र. चित्र काढल्याने तुम्हाला व्यवस्थित ती संकल्पना क्लिअर होतीये. नाहीतर नेमकं ऑन काय इन काय आपल्याला काही ताळमेळ लागत नाही. आणि लक्षात ठेवा, त्या प्रिपोजिशनच्या पुढे जो शब्द वापराल त्याला जोडून तो असतो. मराठीत तो जोडून पुढे येतो, इंग्रजीत जोडून तो मागे येतो. हे लक्षात घ्या. काय म्हणता चैतन्य? हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा शाबास. हा चला पुढे. अं, कोण राहिलं? गणेश रासकर. थांबा प्रांजली विचारतो. गणेश. गणेश. हा तुम्ही सांगा आता. हा सांगा. पेन. पेन कुठे आहे सांगायचंय का? नाही नाही, मराठीत बोला अगोदर. शाबास. शाबास. पेन खिशात आहे. तर बघा, खिशात आहे तर खिसा हा शब्द इनच्या नंतर आला पाहिजे. मग कोण आहे? तर पेन आहे. पेन इज इन. इन म्हणजे आत. इन द पॉकेट.
बोला. दोन नाही, एकच आहे. माझ्याकडून ते दिसावं म्हणून झालंय. एकच पेन आहे. पेन एकापेक्षा जास्त असतील तर आर येईल. ते नंतर शिकू आपण. अगोदर आपण प्रेपोजिशन शिकतोय त्याच्याकडेच लक्ष द्या. एकच पेन आहे तो. बर. अं, अजून कोण आहे रे? कोण राहिलं? समृद्धी. झाल्या का समृद्धी? प्रांजली. प्रांजली. हा, प्रांजली तुम्ही सांगा आता. चैतन्य झालाय की. बर ठीक आहे, विचारतो अजून. हा, तर बघा हे ऍपल आहे आतमध्ये. हा, सांगा. अंजली वा प्रांजली. हाके कोण आहे रे? हा, तू सांग. नाव काय आहे तुझं, सांग. हा. हा, ज्ञानेश्वर तुम्ही बोला चला. काय म्हणताय? हातात नाही. हा, बोला. ज्ञानेश्वर बोला. हा, पिशवीत सफरचंद आहे. हा, इंग्रजीत सांगा ज्ञानेश्वर चला. ओके, व्हेरी गुड. द ऍपल इज इन द बॅग. बॅग हातात असली तरी लक्षात घ्या, सफरचंद हे बॅगेत आहे. आपल्याला इन शब्द पाहायचा आहे. कशात आहे? तर बॅगेत आहे. म्हणून इनच्या पुढे द बॅग शब्द वापरला. कळलं तुम्हाला? विचारतो विचारतो. आता इन झाल्यानंतर पुढचा शब्द आहे बिटवीन. नीट लक्षात घ्या आता. हा, चैतन्य तुम्ही बोला. लिहा 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 की मग. लिहा, मी सांगतो. द ऍप हा, लिहा लिहा. समृद्धी. द ऍपल इज इन द बॅग. हा, झालं. लिहा पटकन. आता चैतन्य तुम्ही सांगा. आता शब्द वापरतोय आपण बिटवीन. बिटवीन. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. मग बघा, या ठिकाणी राम आहे, या ठिकाणी श्याम आहे, आणि या ठिकाणी अर्श आहे. सांगा बरं कोण बिटवीन आहे मग? बोला. पहिल्यांदा मराठीत सांगा. अरे, मराठीत सांगा. थांबा, मध्ये बोलू नका रे कुणी. हा, चैतन्य बोला. अरे, श्याम बिटवीन नाही, मराठीत बोला. कोणाच्या मध्ये? मग ते बोलायचं. बघा, हे वाक्य असं सांगावं लागतं. श्याम राम व अर्शच्या मध्ये आहे. नीट लक्षात घ्या. जेव्हा दोघांच्या मध्ये आपण सांगत असतो तेव्हाच बिटवीन वापरायचं. दोघांपेक्षा जर जास्तच्या मध्ये सांगायचं असेल तर अमंग शब्द वापरावा लागतो. ते सांगतो मी पुढचं. आता हे इंग्रजीत सांगा चला, चैतन्य बोला.
राम कशाला? श्याम. सांगा. हा, चुकू द्या, सांगा तुम्हाला काय वाटत बोलायचंय ते बोला. हा, असू द्या, हा बोला. राम अँड अर्श. शाबास, व्हेरी गुड. श्याम इज बिटवीन. आता कोणाच्या मध्ये आहे? तो शब्द किंवा ते ते शब्द पुढे घ्यायचे बिटवीनच्या. बिटवीन राम अँड अर्श. कुणाचंही शब्द, कुणाचंही नाव लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. म्हणून मी राम आणि अर्शचं नाव, अर्शचं पहिलं अक्षर कॅपिटल काढलंय बा. आणि फुल स्टॉप द्यायचा. ओके, व्हेरी गुड. संकेत. संकेत, तुम्ही बोला आता. हा, क्या? विचारतो विचारतो आरोही. हा, झालं. हा, आरोही सांगा चला. हे मोबाईल आहे पा. हा, मराठीत सांगा आरोही अगोदर. बर. म्हणजेच मोबाईल. थांबा थांबा. मोबाईल राम व अर्णवच्या मध्ये आहे. बोला आता इंग्रजी. बरोबर आहे, हा बोला तुम्ही. द मोबाईल इज. शाबास, व्हेरी गुड. द मोबाईल इज बिटवीन राम अँड अर्णव. व्हेरी गुड. तुम्ही इथं कोणतंही वाक्य शब्द वापरू शकता. व्हेरी गुड. संकेत. बिटवीनचा मुळातच नीट लक्षात घ्या. बिटवीनचा अर्थच होतो दोघांच्या मध्ये. आता बघा. संकेत तुम्ही सांगा आता. हा, लिहा लिहा. हर्ष, कंटाळा आला का? हर्ष, कंटाळा आला? जेवले का हर्ष? पुढचं घ्या. बोला. संकेत बोला. व्हेरी गुड. झाड घराच्या मध्ये आहे. झाड घरांच्या मध्ये आहे. बोला आता इंग्रजीत मग. हा, थांबा थांबा. आरोही एक मिनिट, आरोही एक मिनिट. हा, संकेत काय म्हणताय? तुमचा आवाज येईना मला. समृद्धी लिहा. इंग्रजीत सांगा की मग.
आरोही बोला. हा, बिटवीनचा अर्थच दोन्ही होतो. हा, म्हणूनच वाक्य दिलंय मी. हा, बोला मग इंग्रजीत कोण सांगताय? हा, बोला बोला. हा, इन बिटवीन द टू हाऊसेस. बर, थोडं दुरुस्त करतो. हा, ट्री इज बिटवीन. टू म्हणायचं नाही रे. अरे, ऐका ऐका, टू म्हणायचं नाही. टू का म्हणायचं नाही? तर बिटवीनचा अर्थच होतो दोघांच्या मध्ये. त्यामुळे परत कशाला टू म्हणताय? टू म्हणायचंच नाही. ट्री इज बिटवीन द हाऊसेस. बिटवीन हाऊसेस. बिटवीनचा अर्थच दोघांच्या मध्ये होतो. त्यामुळे परत कशाला बिटवीन म्हणताय? आता इथं जर तुम्हाला असं म्हटलं असतं की हे रामचं घर आहे आणि हे श्यामचं घर आहे, तर मग तुम्हाला बिटवीन राम अँड श्याम हाऊस असं म्हणता आलं असतं. पण काय गरज नाही. पण आपल्याला फक्त बिटवीन शब्द समजून घ्यायचा आहे. बर, पुढे. समर्थ मुंडेकर. हा, लिहा लिहा पटकन. लिहा पटकन. हा, बोला. काय म्हणताय आरोही? पोरं हात वर करतात. कसला हात वर करतात? हँड राईज होय. हा हा. ए, हँड राईज करू नका रे. समृद्धी, हँड राईज काढा ते. हँड रेज काढा तो. दाबू नका हँड रेज. दिसत नाही. हा, बर, पुढे समर्थ मुंडेकर. तुम्ही सांगा आता. हा, बोला. फॅन आहे, फॅन. मराठीत सांगा अगोदर. बरोबर. पंखा राम व गणेशच्या मध्ये आहे. हा, बोला इंग्रजीत. बरोबर. फॅन इज बिटवीन राम अँड गणेश. मला जागा नाही, तुम्ही नीट लिहा. मी वाकडं तिकडं लिहिलंय, तुम्ही तसं लिहू नका. बर, आलं लक्षात. मग बिटवीन शब्द पुढचं बघू काय. हा, आता आपण पाहणार आहे. अंडर. हो, करतो. आता आपण पाहणार आहे बिहाइंड. आता नीट ऐका.
हा, बिहाइंड म्हणजे सांगा की. हा. हा, चला सांगा. आ, एक मिनिट हा. कोणता येतंय बरं? हा, ज्ञानेश्वर सांगा चला. हा, सांगा. घराच्या मागे झाड आहे, इंग्रजीत सांगा. हा, असू दे, बोला. हा, बोला. तुम होम बिहाइंड ट्री. आता नीट आहे का? हा, तुम्ही जे म्हणताय ना, होम इज, ए थांबा, मध्ये बोलू नका, थांबा जरा एक मिनिट. होम इज बिहाइंड ट्री म्हटलं ना, तर कशाच्या मागे? हे बघा, बिहाइंड ट्री म्हटलं की झाडाच्या मागे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं, प्रेपोजिशनच्या पुढे तुम्ही जो शब्द वापराल, त्याच्या आत, त्याच्या वर, त्याच्या मागे असे शब्द तयार होतात. मग मला सांगा, झाडाच्या मागे घर आहे का? तुम्हीच काय सांगितलं, घराच्या मागे झाड आहे. मग हे वाक्य कसं सांगावं लागेल ज्ञानेश्वर? थांबा, मध्ये बोलू नका. ट्री इज, हा बोला ज्ञानेश्वर. ट्री इज बिहाइंड द होम. विचारतो की, थांबा की, तुम्ही लिहिताय ना आरोही? व्हिडिओ चालू ठेवा. बर बर, ठीक आहे. बर बर, नका डिसमिस करू मग. असू द्या. हा, पुढचं सांगा तुम्ही, आरोही. हा, बघा पुढचं झालं का लिहून सगळ्यांचं? तुम्ही ज्या, हे बघा, प्रेपोजिशनच्या पुढे जो शब्द लिहाल त्याला जोडून ते असतं. हा, आरोही, पुढचं तुम्ही सांगा आता. बोला आरोही. ते हॅट आहे. हा, आणि हा टेबल आहे. हा, तुम्हीच सांगा. हा. हा, टेबलच्या मागे टोपी आहे. व्हेरी गुड. हा, मग सांगा इंग्रजीत. हॅट इज बिहाइंड द टेबल. बिहाइंड म्हणजे मागे. बिहाइंड द टेबल. शाबास. पुढे अर्णव, तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा अर्णव आता. हा, बोला अर्णव. नाही नाही नाही, अगोदर मराठीत सांगा. झाडाच्या मागे आहे का अर्णव? अरे, मागे बोलायचे, अजून इन फ्रंट ऑफ शिकलो नाही आपण. मागे सांगा, मागे कोण आहे? हा, म्हणून म्हटलं तुम्हाला अगोदर मराठीत सांगा. आता इंग्रजीत सांगा. अर्णवच्या मागे झाड आहे. हा, बोला मग आता. बोला बोला, असू द्या. हा, बोला.
बोला. अर्णव इज बिहाइंड द ट्री. आता लिहू नका, थांबा. आता चूक काय झाली सांगा, हे बघा. अर्णव, थांबा रे. दोन, अरे 2 सेकंद थांबा. थांबा जरा समजून घ्या. अर्णव इज बिहाइंड द ट्री. मला सांगा अर्णव. अर्णव, बिहाइंडच्या नंतर काय शब्द वापरला अर्णव? मग ट्रीच्या मागे आहे का अर्णव? परत चुकीचं सांगितलं तुम्ही. हा, मग दुरुस्त करून सांगा. थांबा 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 आरोही. हा, बोला अर्णव. परत तेच सांगितलं तुम्ही. अर्णव, परत तेच सांग. अरे थांबा रे, गोंधळ. अरे गोंधळ नका घालू. 2 सेकंद थांबा. 1-2 सेकंद. अर्णव, परत तेच वाक्य सांगितलं तुम्ही. हे बघा, कशाच्या मागे? बिहाइंड या, अरे बिहाइंडच्या. थांबा थांबा. हा, आता बरोबर सांगितलं. बिहाइंडच्या पुढे जो शब्द वापराल त्याच्या मागे असतं. मग कोण मागे? तर ट्री मागे. मग ट्री इज बिहाइंड द अर्णव. म्हणजे अर्णवच्या मागे, बिहाइंडच्या पुढे जो वापरला ना त्याच्या मागे. बर. शौर्य इजगज, तुम्ही सांगा आता. कार आहे. मराठीत सांगा शौर्य. झाडाच्या मागे गाडी आहे. बर. मग सांगा इंग्रजीत. शौर्य बोला. शाबास. कार इज बिहाइंड. बिहाइंडच्या पुढे जो शब्द वापराल त्याच्या मागे गाडी आहे. मग बिहाइंड द का ट्री म्हणजेच झाडाच्या मागे गाडी आहे. शाबास, व्हेरी गुड. आता शब्द काय राहील? अंडर. पुढचा शब्द पाहता. पुढचा शब्द आहे अंडर. अंडर म्हणजे अंतर सोडून खाली. हर्ष, तुम्ही सांगा मग आता. हर्ष. हा पेन आहे हर्ष. हा बोला. आणि हा टेबल आहे. हा, मग बोला इंग्रजी. शाबास. कशाच्या खाली आहे? टेबलच्या. त्यामुळे अंडर नंतर टेबलच आला पाहिजे. टेबलच्या खाली पेन आहे. खर तर लेखनी म्हणलं पाहिजे. असू द्या पण. मग कशाच्या खाली आहे? तर टेबलच्या. मग अंडर नंतर टेबलच आलं पाहिजे. पेन इज अंडर द टेबल. व्हेरी गुड. बर, ठीक आहे. हा, पुढे तेजस्वी, तुम्ही. झालं का एवढं लिहून?
विचारतो की. पेन इज अंडर द टेबल. हा, हा पूल आहे. तेजस्वी, पुलाच्या खाली माणूस. हा सांगा कसं आहे. तेजस्वी झोपल्या का काय? नाही नाही, मराठीत सांगा हो अगोदर. हा, माणूस पुला खाली आहे. हा बोला मग आता. कोणाखाली तर पुलाखाली. मॅन इज अंडर द ब्रिज. मॅन इज अंडर द ब्रिज. लिहून घ्या. दिलं का? हॅलो. लिहिलं का? मॅन इज अंडर द ब्रिज. कशाच्या खाली आहे तर अंडर. अंडरच्या पुढे तुम्ही जे लिहाल त्याच्या खाली कोण आहे? माणूस आहे. म्हणून मॅन इज अंडर द ब्रिज. व्हेरी गुड. पुढे चैतन्य. चैतन्य आहे का? हा, चैतन्य तुम्ही सांगा आता. हा बोला चैतन्य. अरे मागे नाही, ते खाली चाललंय आपलं. हा मग कसं सांगाल? आहे का? झाडाखाली माणूस आहे, इंग्रजीत कसं सांगाल? शाबास, व्हेरी गुड. द मॅन इज अंडर द ट्री. शाबास. ज्याच्या खाली आहे तो शब्द अंडरच्या नंतर वापरायचा. द मॅन इज अंडर द ट्री. समजतंय का शौर्या? हा, ज्ञानेश्वर तुम्ही सांगा आता. हा सांगा, बोला. शाबास. खुर्ची खाली माणूस आहे. शाबास. मॅन इज अंडर द चेअर. व्हेरी गुड. खुर्ची खाली माणूस आहे. मॅन इज अंडर द चेअर. शाबास. विचारतो की आरोही, थांबा की. हो विचारतो. झालं.
लिहा लिहा पटकन. हा गणेश तुम्ही सांगा आता. सांगा. पक्षी. बरोबर, व्हेरी गुड. पक्षी झाडाखाली आहे. म्हणताना म्हणायचं बर्ड इज अंडर द ट्री. झाडाखाली पक्षी आहे. तुम्हाला चित्र जशी जमतील तशी काढा, काही बिघडत नाही. वाकडी तिकडी चित्र आली तरी समजणं महत्वाचं आहे. आपण काढलेलं चित्र आपल्याला समजत असतंय, त्यामुळे चित्र बिनधास्तपणे काढा. ठीक आहे बघा. अमंग शब्द राहिला, तो आपण उद्या घेऊया. उद्या आता राहिलेले जे आहेत आणि ते अमंग हे सगळं मिळून घेऊ. बघा तुम्हाला सांगितलेले शब्द कोणकोणते आहेत. एक मिनिट. तुम्ही राहिल्या होय. बर थांबा, अजून एक विचारतो हा. प्रांजली पण राहिली, लयच जण राहिले. हा, हे पुस्तक आहे आणि त्याच्या खाली पेन आहे. कसं सांगाल सांगा. हा, मग सांगा इंग्रजीत. नाही 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 नाही. एक मिनिट एक मिनिट. अंडर म्हणजे अंतर सोडून असतंय. असू द्या. हा, पुस्तका मला चित्र काढता येईना ते. पुस्तकाखाली पेन आहे. पेन इज अंडर द बुक. ठीक आहे. अजून कोण राहिलं. प्रांजली राहिली. प्रांजली तुम्ही सांगा आता. अंजली प्रांजली प्रांजली प्रांजलीने सांगितलं का. प्रांजली सांगा मग. हा सांगा प्रांजली. अरे प्रांजलीला सांगितलंय, प्रांजली सांगा. मध्ये नाही चाललं, अंडर चाललंय आपलं. अंडरच सांगा. अरे मध्येच सांगू नका, अंडरच सांगा. कोण सांगते रे अंडरच हे वाक्य. हा. घराखाली नाही, छताखाली म्हणायचं. छताखाली माणूस आहे. घराखाली नाही, छताखाली माणूस आहे. सांगा इंग्रजीत आता. छत म्हणजे रूफ म्हणायचं. हट नाही, रूफ. रूफ म्हणजे द मॅन इज अंडर द रूफ. नीट लक्षात घ्या. तुम्ही इन म्हणताय ते चुकीचं नाही, पण आपला अंडर शब्द चाललाय. द मॅन इज अंडर द रूफ. छताखाली माणूस आहे. द मॅन इज अंडर द रूफ. कशाखाली आहे. छत. छत कळतं ना तुम्हाला, स्लॅब. हा, ठीक आहे. मला वाटतं बऱ्यापैकी सगळेजण झालेत, आपले शब्द झाले. राहिलं. सार्थक राहिला का. हा बोला आरोही, काय म्हणता. छताखाली, मग तेच सांगतोय तुम्हाला. छताखाली म्हणजे अंतर सोडून असतं. अंडरचा अर्थच होतो
की अंतर सोडून. ऑनचा अर्थ होतो चिटकून. ऑन म्हटलं तर मग मरून जाईल. अंतर सोडल्यावर कशाला मरून जाईल. अंडरचा अर्थ समजून घ्या. अंडर म्हणजे पण खालीच आणि ऑन म्हणजे पण खालीच. पण अंडरचा अर्थ काय होतो, तर अंतर सोडून खाली अंतर असतं. जसं की बघा, कोण राहिले, ज्ञानेश्वर सांगा. ज्ञानेश्वर, हे बघा हा फॅन आहे समजा आणि हा माणूस आहे. हा बोला बरं. बरोबर. मॅन इज अंडर द फॅन. याला म्हणायचं अंडर. अंडर द फॅन किंवा अंडर फॅन असं म्हटलं तरी चालतंय. अंडर शब्द काय सांगतो, दोघांमध्ये अंतर आहे हे सांगत असतो, हे लक्षात घ्या. आणि ऑन शब्द जो आहे तो ऑन चिटकून असतो, हे लक्षात घ्या. चिटकून असलं की ऑन येतं आणि अंतर असलं की मग या ठिकाणी अंडर येतं, हे लक्षात घ्या. अंडर या शब्दाचाच मुळात अर्थ होतो की खाली आहे पण अंतर सोडून खाली आहे. अंतर सोडून जर नसेल तर मग अंडर येत नाही. ठीक आहे, शब्द घ्या आजचे. डिक्टेशन घ्या. चला, पहिला शब्द घ्या. पहिला शब्द घ्या, ब्लॅक. दुसरा शब्द घ्या, हेवी. हेवी म्हणजे जड. अरे इंग्रजीत लिहायचं, कोण म्हणतंय रे मराठीत लिहायचं? कोण म्हणतंय मराठीत लिहायचं? डिक्टेशन चाललंय. इंग्रजीत इंग्रजीत स्पेलिंग लिहायचं. तुम्हाला समजावं म्हणून मी मराठीत लिहितोय. इथं मराठीत लिहायचं नाही, इंग्रजीत स्पेलिंग लिहायचं. तुम्ही सारखं काय 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 विचारता म्हणून मी तुम्हाला लिहून देतो इथं मराठीत. तुम्ही इंग्रजीत लिहायचंय. पुढचा शब्द आहे बाउन्स. बाउन्स शब्द तुम्हाला तिसरीच्या कवितेत झालाय पा. झालाय का? कविताच आहे की नाही? का पहिलीत आहे? हा. पुढे सिंग. पुढचा शब्द आहे फ्लाय. पुढचा शब्द आहे शॉर्ट. पुढचा शब्द आहे रन. वॉक. मिल्क. फूड. झाले का? लिहा लिहा. अरे लिहा रे. झालं का? हा, चेक करा शब्द. चला, डिक्टेशन मधले शब्द चेक करा. लिहा लिहा. रन कसे आले तोय? बर लिहा मग. लिहा, अजून 2 मिनिटं देतो. लिहा शब्द. पहिला शब्द आहे ब्लॅक. दुसरा शब्द आहे हेवी. तिसरा शब्द आहे बाउन्स. तिसरा शब्द आहे सिंग, फ्लाय. त्यानंतर सहावा शब्द आहे शॉर्ट. शॉर्ट म्हणजे आखूड. रन. रन म्हणजे धावणे. वॉक. वॉक म्हणजे चालणे. मिल्क म्हणजे दूध. फूड म्हणजे अन्न.
ब्लॅक म्हणजे काळा, हेवी म्हणजे जड, बाउन्स म्हणजे उडणे किंवा टप्पा, त्याला म्हणायचं बाउन्स. सिंग गाणे, फ्लाय आकाशात उडणे फ्लाय, शॉर्ट म्हणजे आखूड रन, धावणे वॉक, चालणे मिल्क. गणेश आहे का गणेश? गणेश आहे का? गणेश बर्गे नाही ना? हा झालं का? विश्व. ओके, शब्द चेक करा मग. आता पहिला शब्द होता ब्लॅक, हेवी, बाउन्स, सिंग, फ्लाय, शॉर्ट. काय म्हणताय? वाय आहे, व्ही वाय, वॉक, मिल्क, आणि शेवटचा शब्द आहे फूड. हा चला शौर्या, सांगा किती बरोबर आले? कोणता चुकला? हा, हेवी चुकला. ठीक आहे. राज, राज. हा, हर्ष व्हेरी गुड. विश्व, व्हेरी गुड. हर्ष, व्हेरी गुड हर्ष. ज्ञानेश्वर, कोणते दोन चुकले? ओके, असू द्या. 5 वेळा लिहा ते दुरुस्त करून. एक शब्द 5 वेळा लिहायचा. समृद्धी. बर, दुरुस्त करा तो. पुढे चैतन्य. दुरुस्त करा ते. संकेत, संकेत रणदिवे. संकेत, संकेत. हा, किती किती बरोबर आले? बर, सार्थक. बर, गणेश रासकर. बर, दुरुस्त करा गणेश ते. चुकीचं दुरुस्त करा आणि 5 वेळा लिहा. तेजस्वी, तेजस्वी. एक चुकला. बर, ठीक आहे ना. अर्णव, अर्णव. बर, अंजली प्रांजली.